आणि आता पाहणार आहोत दिवसभरातील काही महत्त्वाच्या बातम्या। कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम, अंबरनाथ, कल्याण ग्रामीण, डोंबिवली या विधानसभेसाठी भाजपकडून तयारीला सुरुवात। कल्याण पूर्वेमध्ये आमदार गणपत गायकवाड यांच्या संपर्क कार्यालयामध्ये भाजपच्या कल्याण जिल्हा कोर कमिटीची बैठक। आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वामध्ये 9 ऑगस्ट क्रांतीदिनी लाखो दिव्यांगांचा आक्रोश मोर्चा निघणार। दिव्यांगांच्या मागण्यांसाठी संभाजीनगर इथल्या विभागीय कार्यालयावर बच्चू कडू मोर्चा काढणार। सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे यांचं निलंबन। पूरग्रस्त भागामध्ये कर्तव्यात कसूर ठेवल्याप्रकरणी कारवाई। पूरग्रस्तांना सोयीसुविधा पुरवल्या नसल्याचा ठपका। वरळी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी राज ठाकरे यांची भेट घेतली। बीडीडी चाळ पोलीस वसाहतीमधील रहिवासी शिवतीर्थवर तर वरळीमधील समस्यांबाबत राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा। महाराष्ट्रावर सध्या 8 लाख कोटी रुपयांचं कर्ज। विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं सरकारकडून योजनांच्या घोषणा। मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांची टीका। पुण्यामध्ये सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय इथल्या सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे यांचं निलंबन। आयुक्तांनी केलेल्या कारवाईच्या विरोधात कर्मचारी एकवटले। काळी फीत बांधून काम करत कर्मचाऱ्यांनी निषेध नोंदवला। खडकवासला धरणामधून पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग होणार। धरणाच्या पाणी पातळीमधील झपाट्यानं वाढ होत असल्यानं दुपारी 3 वाजता मुठा नदीपात्रामध्ये 5136 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होणार। पुण्याच्या मावळमधील कासारसाई धरणामधून 500 क्युसेक पाण्याचा विसर्ग। आवश्यकतेनुसार विसर्ग वाढवण्यात येणार।